जिल्हा समन्वयक आणि असिस्टंट डायरेक्टर संबंधित जिल्ह्यांचे किंवा त्यांच्या ॲब्सेन्समध्ये जे पण त्यांचे प्रतिनिधी आले आहेत त्या सर्वांचं मी महामंडळातर्फे आज इथे स्वागत करते. 21 नोव्हेंबरचा जो आपला GR आहे त्या GRच्या अनुषंगाने आपण वर्किंग गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत. त्या तुम्ही सर्वांनी वाचल्या असतील असं ग्राह्य धरायला काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही नव्याने रुजू झालात. नव्याने रुजू झाल्यानंतर तुम्ही पब्लिकला बऱ्यापैकी हँडल केलेलं आहे, फेस केलेलं आहे. आपण ज्या 21 नोव्हेंबरच्या GRच्या अनुषंगाने 3 योजना काढलेल्या आहेत त्या 3 योजना एक्झॅक्टली आहेत काय, पहिल्या योजनेमध्ये काय आहे, दुसऱ्या योजनेमध्ये काय आहे, तिसऱ्या योजनेमध्ये काय आणि त्या कुणासाठी आहेत, लाभार्थ्यांच्या अटी शर्ती काय आहेत आणि ती योजना राबवण्याची कार्यपद्धती काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. फर्स्ट मी जे सांगणार आहे ते योजनांबद्दल सांगणार आहे. नंतर आकाश मोरे जे सांगतील ते त्या 3 योजनांच्या अनुषंगाने किंवा संबंधित जे फॉर्मॅट्स आहेत जे तुम्हाला ऑनलाईन प्रणालीवर दिसतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत, की अर्जदारांनी त्याचं नाव टाकण्यापासून शेवटी त्याची रिकव्हरी किंवा वसुलीपर्यंत तो फॉर्मॅट कसा दिसेल हे तुम्हाला सेकंड प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं जाईल. आता आपण एक एक योजना निहाय पाहू. ही आपल्या 3 योजना आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना. पहिल्या 2 आहेत त्या व्याज परताव्याच्या आहेत. तिसरी जी योजना आहे ती डायरेक्ट कर्जाची आहे. आता पहिली योजना आपण 1 बाय 1 जाऊ. 3 योजनांचे मी तुम्हाला एक स्पेसिफिक कॅरेक्टर सांगते आणि नंतर मग त्यांची कार्यपद्धती आपण डिटेलमध्ये पाहू. पहिली योजना काय आहे? वैयक्तिक कर्ज व्याज परतावा. मी एक व्यक्ती आहे, मला बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे. बँकेमध्ये मला रेग्युलर हप्ते भरायचे आहेत. हप्ते भरल्यानंतर मी क्लेम करायचं आहे ऑनलाईन महामंडळाला. एवढा मी व्याज बँकेला दिलेला आहे, तो व्याज मला महामंडळाने परत करावा. आता याच्यामध्ये काही अटी शर्ती घालाव्याच लागतात. तेव्हा आपण काय म्हणतो, बँकेकडनं मी 10 लाख रुपये कर्ज घेणार किंवा कोणत्याही लाभार्थ्याने 10 लाखाच्या अगेन्स्ट 12% व्याजाने, जे पण जास्तीत जास्त 12%, जो काही इंटरेस्ट त्याचा असेल 3 लाख 4 लाख जेवढा होईल तो 5 वर्षामध्ये, तो 12% इंटरेस्ट महामंडळ त्या लाभार्थ्याला परत देईल. पण तो इंटरेस्ट परत देण्याची वगैरे कार्यपद्धती आपण पुढे पाहू. दुसरी योजना आहे गट कर्ज व्याज परतावा. फरक एकच आहे, पहिली आहे ती वैयक्तिकसाठी आहे, दुसरी आहे ती गटासाठी आहे. गट हे वेगवेगळ्या प्रकारचे ते पुढे सांगितले जातील. याच्यामध्ये या गटांनी संबंधित बँकेकडनं त्यांना जी बँक योग्य वाटेल ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली बँक 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज घ्यायचे. त्या कर्जावर मॅक्झिमम 12%च इंटरेस्ट आपण देणार आहोत. पण इथे आपण अमाऊंटचं लिमिट घातलेलं आहे 15 लाख रुपये. पहिल्या योजनेमध्ये अमाऊंट लिमिट ठेवलेलं नाही कारण अमाऊंट छोटी आहे. इथे मात्र 12% मॅक्झिमम इंटरेस्टनी 15 लाखाच्या वर इंटरेस्ट परतावा मिळणार नाही, मॅक्झिमम 15 लाख रुपये. पण हा गट आहे, गटाच्या वतीने जो पण काम करेल ते तुम्हाला पुढे सांगितलं जाईल. तिसरी योजना आहे डायरेक्ट महामंडळ हे बिनव्याजी कर्ज देणार FPOंना. FPO फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन किंवा त्याला मराठीतनं आपण शेतकरी उत्पादक गट म्हणतो. हे FPOज हे कंपनी ॲक्टनुसारच फॉर्म झालेले असले पाहिजेत किंवा FPOना आपण तेव्हाच म्हणतो जे कंपनी ॲक्टनुसार फॉर्म होतात. 2013चा जो ॲक्ट आहे त्याच्यानुसार हे फॉर्म होतं. आता यांची सदस्य संख्या वगैरे जे तुमचे बरेच प्रश्न आले ते सगळे आपण पुढे सॉल्व करणार आहोत. यामध्ये महामंडळ 10 लाख रुपये कर्ज देणार आहे बिनव्याजी 7 वर्षासाठी. पहिल्या दोन्ही योजनांमध्ये 5 वर्ष, पण ते बँकेकडनं कर्ज घ्यायचं. आता ऑनलाईन आपण 3 योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना टाकलेल्या आहेत. सर्वसाधारण सूचना ज्या 3 योजनांसाठी लागू आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे तो व्यक्ती किंवा तो गट, त्यातले सगळे लाभार्थी हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे. वैयक्तिक लाभार्थी असो, गट लाभार्थी असो, प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि रहिवासी असल्याचा त्यांनी पुरावा अपलोड करायचा आहे ऑनलाईन. ते पुरावे काय असतात? आधार हा रहिवासी पुरावा होत नाही. आधार हा नॅशनल आयडेंटिटीचा पुरावा आहे की तो भारतीय आहे. त्याच्यावर बऱ्याच जणांचे ॲड्रेस वर्किंगसाठी एखादी बेंगॉली दलित इकडे आला आणि त्यांनी इथे राहिला तर त्याला आधार मिळतं. पण आपण याच्या व्यतिरिक्त आधार हा तुमचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपण घेतोय. आधारवरचे ॲड्रेस हे तो तिथे राहतोच हे सिद्ध करत नाही. म्हणून आपण त्याचं गॅस सिलेंडरचं जे काय असेल प्रूफ, लँडलाईन किंवा लाईट बिल
ह्या तिन्हीपैकी त्याच्याकडे जे पण त्याच्या वडिलांच्या, तो जर डिपेंडंट असेल पॅरेंट्सवर, वडिलांचं चालतं. जर तो इंडिपेंडंट असेल किंवा थोडंफार कमवत असेल तर त्याच्या स्वतःच्या नावाचं लाईट बिल. हे 3 पुरावे त्यांनी ऑनलाईन करायचे. दुसरं आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये. मी आज व्यक्ती आहे, मी पॅरेंट्सवर डिपेंडंट आहे. अशा वेळेस वडिलांचं, आई वडील यांचं कुटुंब ग्राह्य धरलं जातं. कुटुंबाची एक सिंपल डेफिनेशन सांगते मी, जनगणनेमध्ये जी वापरली जाते किंवा इन जनरल शासन दरबारी जी वापरली जातं. आई वडील, आई वडिलांवर अवलंबून असणारे अपत्य आणि त्यांचे पॅरेंट्स अवलंबून असणारे. ठीक आहे. 18 वर्षाची आतली मुलं किंवा नंतरची जे इकॉनॉमिकली त्यांच्यावर डिपेंडंट आहेत. म्हणून जनरली उत्पन्नाचा जो दाखला दिला जातो तो आई वडिलांचं उत्पन्न एकत्रित धरून दिला जातो, जे की 8 लाखाच्या आत असणं अपेक्षित आहे. आता उत्पन्नाचा दाखला देतो कोण? तहसीलदार. उत्पन्नाचा दाखला 8 लाखाच्या ज्यांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती ह्या योजनेखाली लाभार्थी आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन. हे आपलं महामंडळ आहे जे आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी काम करतं. उत्पन्नाचा दाखल्याला आपण एक ऑल्टरनेटिव्ह ठेवला आहे, कारण बऱ्याच जणांना काढतेवेळी काही जणांचं काढलेला नसतो, काढायला डिले होऊ नये म्हणून ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. हे इन्कम टॅक्स रिटर्न वैयक्तिक असतात, बऱ्याच जणांचं म्हणणं ते वैयक्तिक असतात. तेव्हा त्यांनी हजबंड वाईफ दोघांचे इन्कम टॅक्स रिटर्न CA कडनं काढून घ्यावे, जे की दोघांचे मिळून 8 लाखाच्या आत उत्पन्न असावं. वयोगट. पहिल्या 2 योजनांसाठी जो वयोगट आहे तो 18 ते 45 वर्ष वयोगट आहे, जेणेकरून तरुण लोकांना हे योजनांमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फायदा मिळावा. ह्या आहेत कर्ज योजना, पण बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हे जे वयोगट आहे तो कम्प्लिटली आपण आधारद्वारे घेणार आहोत. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर किंवा तुमच्या इतर पुराव्यावर काहीही वय असो, आधारवर जे आज वय आहे, एखाद्याचं कमी पडलं जास्त पडलं, पण आपल्याला कुठेतरी हे टाईट ठेवायला लागतं. म्हणून आपण आधार मॅन्डेटरी केलेलं आहे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी. आधारप्रमाणे त्याचं जे वय असेल ते 18 ते 45 मध्ये बसलं पाहिजे. बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते की आधारवरचंच वय धरायचं का लिव्हिंग सर्टिफिकेटवरचं धरायचं. आपण इन जनरल शासकीय योजनांसाठी लिव्हिंग सर्टिफिकेटचं वय धरतो, म्हणून आधारवर जे वय असेल त्याच्याच आधारे तो लाभार्थी होईल. ॲक्च्युअलमध्ये वय कमी आहे पण आधारवर त्याचं वय जास्त पडलं तो त्याला फायदा नाही मिळणार. आधार फायनल. आता पहिल्या 2 योजनांसाठी आपल्याला दुसऱ्या बँकेकडनं कर्ज घ्यायचं आहे लाभार्थ्यांना, वैयक्तिक असो किंवा गट असो. ती बँक महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात, महाराष्ट्राची जी भौगोलिक सीमा आहे त्या सीमेमध्ये ती बँक कार्यरत असावी. इथे राहणाऱ्या व्यक्तींनी कर्नाटक, बँगलोर किंवा गुजरातमधल्या बँकेकडनं कर्ज नाही घेता येणार. ती बँक महाराष्ट्रामध्ये कार्यरत असावी. आणि दुसरी अट आहे त्या बँकेची सिबिल प्रणाली असावी स्वतःची. सिबिल प्रणाली का गरजेची आहे ते पुढे मी सांगते. प्रत्येक योजनेचं जे मूल्यमापन आहे ते आता सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी आणि वर्षांनी केलं जाणार आहे. ते महामंडळातर्फे एकतर त्रयस्थ योजनेतर्फे केलं जाईल किंवा महामंडळातर्फे केलं जाईल. जो पण व्यवसाय आहे, वैयक्तिक आहे, गट आहे, त्यांचे 2 फोटो अपलोड करायचे. दिव्यांग, बऱ्याच जणांचे प्रश्न येतात. दिव्यांगांचा क्रायटेरिया किंवा कन्सेप्ट जो आहे तो ठरलेला आहे. किती टक्के दिव्यांग असेल, किती टक्के तो हँडिकॅप असेल तर दिव्यांग ठरतो. त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते सक्षम प्राधिकरणानं किंवा अधिकाऱ्यांकडनं त्यांनी ते घेतलेलं असावं. जसे की PHCचे जे डॉक्टर असतात त्यांच्याकडनं घेतलं जातं, त्याचं ते सर्टिफिकेट त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे. लाभार्थी वैयक्तिक असो किंवा गट असो, जर त्यांनी दिव्यांग असेल तर त्यांनी अपलोडमध्ये ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आपले पहिल्या योजनेसाठी 4 अपलोड महत्त्वाचे आहेत. रहिवाशी पुरावा, त्याचं आधार, त्याचं EBC सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला, आणि चौथा जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट. ह्या 4 गोष्टी मॅन्डेटरी आहेत वैयक्तिक योजनेमध्ये, दुसऱ्या पण आणि तिसऱ्या पण, सर्वच योजनांसाठी. आता दिव्यांगांसाठी आपण काय तरतूद केली आहे, जसे की शासनाचे नियम आहेत. प्रत्येक योजनेसाठी जो वितरित निधी आहे किंवा रिझर्व्ह निधी आहे त्यातला 4% निधी हा दिव्यांगांसाठी असेल. आता कार्यपद्धती पाहू आपण. योजना न्याय कार्यपद्धती सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला जे पण प्रश्न येतात ते कार्यपद्धतीच्या अनुषंगाने येतात. हे केलं तर काय, हे केलं तर काय, हे केलं तर काय, असे तुम्हाला लाभार्थ्यांचे प्रश्न येणार.
पहिलं आहे, कोणताही लाभार्थी असो, वैयक्तिक असो, गट असो, त्यांनी आपली महास्वयं प्रणाली महास्वयं ओपन केल्यानंतर उद्योजकता किंवा एंटरप्रेन्युअरशिप हे आपलं हेड आहे. जे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळ दिसतं. तिथे राईट साईड कॉर्नरला नोंदणी असा एक शब्द आहे. जर नवीन युजर असेल, सपोज मी महास्वयंवर केव्हाच नोंदणी केली नाही आणि मी जर ऑलरेडी नोंदणी केली असेल तर माझ्याकडं ID आणि पासवर्ड असला पाहिजे. मी 2 वर्षापूर्वी केलं, 5 वर्षापूर्वी केलं, तर त्यांनी तोच युजर ID आणि पासवर्ड टाकणं अपेक्षित आहे. टाकल्यानंतर त्याचे फॉर्मॅट्स ओपन होतील लाभार्थ्याचा अर्ज भरण्यासाठी. जर तो नवीन नोंदणी करणारा व्यक्ती असेल, न्यू युजर असेल, तर त्यांनी नवीन नोंदणी म्हणून क्लिक करायचे. ते क्लिक केल्यानंतर त्याची जी माहिती आहे, वैयक्तिक माहिती, ती त्यांनी टाकायची. आधार टाकला की ते माहिती लागली दिसायला लागते. याच्यामध्ये एक सगळ्यांनी कटाक्षाने लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो मोबाईल क्रमांक आहे तो सध्या कार्यरत मोबाईल क्रमांक असावा, ज्याच्यावर OTP येतो, 1 टाइम पासवर्ड. तर तो OTP येण्यासाठी आत्ताचा मोबाईल असेल तरच तो OTP दिसेल. 5-10 वर्षापूर्वी आधारवर त्यांनी दुसरा मोबाईल क्रमांक दिला असेल तर त्याचा OTP येणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्या व्यक्तींनी जाऊन आधार केंद्रामध्ये किंवा कुठल्याही संबंधित केंद्रामध्ये जाऊन आपला सध्याचा कार्यरत मोबाईल क्रमांक अपडेट करणं अपेक्षित आहे. ही बऱ्याच जणांची अडचण होती, आमचा OTP जनरेट होत नाहीये किंवा आम्हाला पुढे जाता येत नाहीये. त्यांना आपण वर्किंग गाईडलाईनमध्ये दिल्याप्रमाणे त्यांनी तो मोबाईल क्रमांक अपडेट करावा. नवीन नोंदणीदारांनी ही माहिती भरल्यानंतर त्याला युजर ID आणि पासवर्ड मिळेल, तो त्यांनी तिथे टाकायचा आणि मगच त्याला साईट ओपन होईल. जो आधार लिंक मोबाईल आहे त्याच्यावर OTP जनरेट होईल, तो OTP त्यांनी टाकून साईट ओपन करायची. ऑनलाईन अर्ज भरतेवेळी हे जे अपलोड आहेत मी सांगितल्याप्रमाणे रहिवाशी पुरावा, आधार, उत्पन्नाचा दाखला, IT विवरण किंवा दिव्यांग दाखला, ऑनलाईन अर्ज माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर शपथपत्र आहे, शपथपत्र त्यांनी ते भरायचे. शपथपत्रामध्ये आपण मॉरली त्या व्यक्तीची अशी जिम्मेदारी घेतोय की यापूर्वी मी महामंडळाच्या योजनांचा फायदा घेतलेला नाही, मी जी काही माहिती आत्तापर्यंत सादर केली आहे आधार किंवा EBC वगैरे ती खोटी नसून खरी आहे, आणि जर ती खोटी आढळली, एखाद्याने कंप्लेंट केली ऑप्शन, तर मी त्याला स्वतः जिम्मेदार राहील आणि जी काही मला शासकीय पनिशमेंट किंवा कायदेशीर कार्यवाही आहे त्याला मी फेस करेल किंवा मंजूर करेल, याची मला नोंद आहे. असं ते शपथपत्र आहे. तुम्ही सर्वांनी ते शपथपत्र वाचलेही असेल. ते शपथपत्र त्यांनी आय ॲग्री करायचं आहे. ते ॲग्री केल्याशिवाय पुढे जात नाही. आणि नंतर मग फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट हे बटन दाबल्यानंतर, जे की नेहमी ग्रीन कलरचं असतं, त्याच्यानंतर त्याचा LOI जनरेट होईल. LOI इज अ पात्रता प्रमाणपत्र, त्याला आपण लेटर ऑफ इंटेंट म्हणतो. तो LOI जनरेट होईल, त्याची त्यांनी प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट त्यांनी स्वतःकडे ठेवायची बँकेतनं कर्ज घेण्यासाठी. आता LOI दिला म्हणजे त्याला कर्ज मिळेलच याची गॅरंटी नाही. कर्ज मिळण्यासाठी त्याचे जे बँकेचे निकष आहेत ते बँक स्वतः पाहणार. LOI ही पात्रता आहे. याचा अर्थ असा आहे की तो आर्थिकदृष्ट्या मागास आहे, महामंडळाच्या अटी शर्ती फुलफिल करतो आणि त्याला उद्या व्याज परतावा मिळेल. हे फक्त त्याच्या माहितीसाठी आहे. हे बँकांना याच्याशी काहीच देणं घेणं नाही आहे. बरोबर. त्यामुळे बऱ्याच जणांचे तुमचे जे प्रश्न होते की LOI हातात घेऊन गेला तरी बँक आम्हाला देत नाही. ठीक आहे. LOIचा आणि बँकेचा काहीही संबंध नाही. ती त्याची वैयक्तिक पात्रता आहे. फक्त त्यांनी बँकेला दाखवायचे की मला महामंडळ व्याज परतावा देणार आहे, तर मी इलिजिबल आहे ह्या योजनेसाठी. ठीक आहे. बाकी बँकेचे जे काही निकष आहेत, बँक जनरली काय पाहते, त्याचं असेट किती आहे, त्याची क्रेडिबिलिटी काय आहे मार्केटमध्ये, तो खराच कॉन्फिडंट आहे का बिझनेसबाबत, त्याची खरंच रिकव्हरी सुरू होईल का, ह्या गोष्टी तर कुणालाही फुलफिल कराव्याच लागतात. बरोबर आहे. बँक आहे शेवटी. तेव्हा LOI मिळाला म्हणजे बँकेने त्यांना खूपच चांगली वागणूक दिली पाहिजे किंवा आम्हाला चहाच पाजला पाहिजे किंवा आम्हाला कर्ज दिलं पाहिजे असं नाही. ते वैयक्तिक पात्रता आहे, ती त्याच्या स्वतःसाठी आहे किंवा त्या गटासाठी आहे. बाकीचे जे काही त्याचे क्रायटेरिया आहेत त्यांनी बँकेकडे फुलफिल करावेत, कागदोपत्री त्याची क्रेडिबिलिटी, आणि मग त्यांनी बँकेकडनं कर्ज घ्यावं. नंतर तो बँकेची जेव्हा रिकव्हरी करायला लागेल, हप्ते फेडू लागेल, त्याच्यानंतर त्यांनी आपणाला क्लेम करायचा मी एवढा व्याज दिलेला आहे, तो आपण व्याज त्याच्या कर्ज खात्यावर वर्ग करणार आहोत. LOI जनरेट झाल्यानंतर ही पुढची कार्यवाही आहे. आता LOI जनरेट झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे, बँकेचं जे बँकेने कर्ज दिलं, LOI घेतला, बँकेकडे गेला, बँकेने कर्ज दिलं, बँकेचं जे मंजुरी पत्र आहे
कर्ज दिल्याचं ते मंजुरीपत्र त्यांनी ऑनलाईन करायचं आहे. जे काय आपण फॉर्मॅटमध्ये टाकले ती माहिती सगळी टाकून त्यांनी ऑनलाईन करायचं आहे. लाभार्थ्यांनी मासिक हप्ते भरायला सुरुवात केल्यानंतर ऑनलाईन क्लेम करायचा. मी एवढी कर्जाची अमाऊंट भरलेली आहे ते आपण त्याच्या सिबिल प्रणालीसोबत तपासणार आहोत आणि त्याच्यानुसार त्याला ते व्याज परतावा त्याच्या कर्ज खात्यावर वर्ग केला जाईल. त्याच्या कर्ज खात्यावर, त्याच्या सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंटला नाही. जे कर्ज खाते त्यांनी बँकेत ओपन केलेलं आहे त्याच कर्ज खात्यावर त्याचा व्याज परत केला जाईल, जेणेकरून त्यांना 2-3 अकाउंट ठेवण्याची आपणाला ते कॉम्प्लेक्सिटी नको. आता व्याज परतावा करण्यासाठी आपण पहिले 3 महिन्याचा व्याज परतावा त्याला एकत्रितरित्या करणार आहोत. 3 महिन्याचा वन टाइम किंवा 1 महिना पकडला तरी चालेल. फर्स्ट टाइम, फर्स्ट तिमाही आणि नंतर मासिक असा आपण त्यांना व्याज परतावा देणार आहोत. जास्तीत जास्त 12% आणि हे 5 वर्ष असेल. जर बँकेचा कर्ज कालावधीच कमी आहे, 2-3 वर्षाचा, 4 वर्षाचा, तेवढेच वर्ष चालू राहील. मॅक्झिमम 5 वर्ष. LOIच्या बाबत, LOI एक वेळेस काढल्यानंतर कोणतीही योजना असो, फर्स्ट असो किंवा सेकंड, पहिल्या 2 योजनांमध्ये LOI आहे, तिसऱ्या योजनेमध्ये मंजुरी पत्र आहे. पहिल्या 2 योजनांमध्ये एक वेळेस LOI काढल्यानंतर तो 6 महिन्यासाठी व्हॅलिड असेल. म्हणजे पुढची 6 महिने तो बँकेकडनं कर्ज घेऊ शकतो. जर काही कारणास्तव तो घेऊ शकला नाही किंवा काही फॅमिली अडचणी किंवा काही दुसऱ्या सोशल अडचणी आल्या आणि तो घेतलंच नाही कर्ज, तर तो 6 महिने संपल्यानंतर पुढचा एक 7वा महिना आहे, 1 महिनाभरामध्ये रिन्युएशन किंवा नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतो. 1 महिन्याच्या आत अर्ज करावा त्याने. नंतर त्याला नूतनीकरण त्यांनी ऑनलाईनच करायचे, बटन प्रेस करायचं, नंतर त्याला नूतनीकरण परत LOI मिळेल, नूतनीकरण झालेला. तो LOI परत पुढच्या 6 महिन्यासाठी व्हॅलिड असेल. नूतनीकरण मात्र एकदाच अलाउड आहे. वर्षभरात जो झोपतो तो केव्हाच उद्योग उभा नाही करणार, बरोबर. त्यामुळं नूतनीकरण एकदा आपण अलाउड करतोय, जेणेकरून त्यांचं जेन्युइन रिझन आपल्यापर्यंत आलं तर आपण त्यांना नूतनीकरणाचा चान्स देऊ. एक वेळेस काढलेला LOI 6 महिने व्हॅलिड आहे, लक्षात ठेवा. 6 महिन्यानंतर त्यांना बँकेने कर्ज देणं अपेक्षित नाही आणि आपल्याकडे त्यांनी येऊन कंप्लेंट पण करणं अपेक्षित नाही. ठीक आहे. नूतनीकरण करण्यासाठी आपण शुल्क ठेवलेलं आहे 250 रुपये पहिल्या योजनेसाठी, 500 रुपये दुसऱ्या योजनेसाठी. गट असल्या कारणाने जास्त आहे. हा शुल्क जो आहे त्याने ऑनलाईन भरायचा आहे. चेक, चलान काही नाही, DD नाही, फक्त ऑनलाईन भरायचं. दुसरी योजना आहे, हे IR1, IR2 आणि GL हे जे इंडिकेटिव्ह मार्क्स आहेत, आपण हे कोड दिलेले आहेत 3 योजनांना. IR1 इज इंडिव्हिज्युअल रिइंबर्समेंट स्कीम 1, IR2 इज इंडिव्हिज्युअल रिइंबर्समेंट स्कीम 2 जी गटासाठी आहे. इंटरेस्ट रिइंबर्समेंट 1, इंटरेस्ट रिइंबर्समेंट 2, पहिली जी आहे ती वैयक्तिक आहे, दुसरी जी आहे ती गटाची आहे आणि तिसरी जी आहे ग्रुप लोन 1. असे आपण इंडिकेटिव्ह मार्क दिलेत. हे इंडिकेटिव्ह मार्क त्याच्या LOIवर दिसतात. LOI एक कोड जनरेट होतो किंवा त्याचा ID जनरेट होतो. त्या IDमध्ये IR1 नंतरच त्याचा नंबर सुरू होतो. नंतर मग जिल्ह्यांचे अल्फाबेटिकल मार्क्स आहेत जे दिलेले आहेत. फॉर अहमदनगर असेल तर AH आणि मग IR2 GL असं हे त्याचे LOIवर हे कोड जनरेट होतात. दुसरी योजना आहे IR2, इंटरेस्ट रिइंबर्समेंट 2. त्याच्यामध्ये गट कर्ज व्याज परतावा. याच्यामध्ये प्रोसिजर सेम आहे, फक्त ही गटाची आहे. गट असल्या कारणाने गटाची जी काही योग्य आपल्याला गरजेची माहिती आहे ती भरावी लागेल. आता गट कोणकोणते असतात? भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट. बचत गटाचा कोणीतरी प्रश्न विचारला होता. जे DRD अंडर बचत गट रजिस्टर्ड आहेत शासनाचे ते बचत गट चालतील. फक्त महिलांचे असतील तरी चालतील, फक्त पुरुषांचे असतील तरी चालतील, मिक्स असतील, कोणताही बचत गट चालेल, शासनीकृत नोंदणी असावी. LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत इतर संस्था आणि शासनाच्या इतर काही संस्था असतील मान्यता मिळालेल्या, त्या सर्व पार्टनरशिप किंवा गट चालतील. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आलं FPO ह्या योजनेत चालेल का? चालेल. 2 नंबरच्या योजनेमध्ये FPO कंपनी कायद्याअंतर्गत जे 5वा पॉईंट आहे त्याच्यात FPO बसतात. FPO ही एक असा गट आहे जो कंपनी कायद्याअंतर्गत फॉर्म झालेला असतो, पण त्याची सदस्य संख्या ही 10 असते मिनिमम आणि बाकीच्या सगळ्या गटांची कमीत कमी सदस्य संख्या ही 5 असते.
हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला होता. सदस्य संख्या किती? FPO सोडून बाकी सगळ्यांची कमीत कमी सदस्य संख्या 5 आहे आणि FPOंची 10 आहे. आता या योजनेमध्ये FPO सोडून बाकीचे किमान हे 5 लाभार्थी सदस्य असावेत. गटातील प्रत्येक लाभार्थी सदस्य हा EBC असावा. यामध्ये 100% गटाची संख्या किती असू शकते? 5 ते मॅक्झिमम किती पण असू शकते. सर्व गटाचे जे लाभार्थी आहेत त्यांचं EBC किंवा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. त्यांचा आधार ते तुम्हाला फॉर्मॅटमध्ये नंतर मोरे सांगतील की तो एक्सेल शीट आहे. त्या एक्सेल शीटमध्ये गटांचे कार्यकारी मंडळ आणि लाभार्थी सदस्य यांची माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाचं नाव, आधार, त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचं आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा पुरावा. कारण हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या EBC लोकांसाठी का, EBC इज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, शॉर्ट फॉर्म असल्याकारणाने मी EBC वापरते. ठीक आहे. EBCचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे. EBC सर्टिफिकेट इज नथिंग बट उत्पन्नाचा दाखला. आर्थिकदृष्ट्या मागास तो प्रत्येक लाभार्थी असावा. कोणत्याही गटासाठी, काही गटांसाठी 2 गोष्टी असतात, कार्यकारी मंडळ आणि लाभार्थी सदस्य. कार्यकारी मंडळ किंवा संचालक मंडळ ही डायरेक्टिव्ह बॉडी असते, डायरेक्टर्स बॉडी. त्याच्यावर 60% लोक हे EBC असावेत, 40% नॉन EBC चालतील. का? सर्व जर EBC आपण ठेवले तर टेक्निकल हेल्प, टेक्निकल सहाय्य, असिस्टन्स त्यांना जे काही लागेल ते नॉन EBCनी करावं असं अपेक्षित आहे. त्यामुळं कार्यकारी मंडळावर फक्त कार्यकारी मंडळावर 60% लोक EBC पाहिजे, 40% नॉन EBC चालतील किंवा ओपन चालतील. आणि जे लाभार्थी सदस्य आहेत, लाभार्थी सदस्य जे फायदा घेतात कंपनीचा किंवा गटाचा, ते मात्र 100% EBC असावेत. फॉर एक्झाम्पल 7 लोकांचं कार्यकारी मंडळ आहे, 7 पैकी 60% काढा, 4 EBC, ते EBC असले पाहिजेत आणि 3 हे नॉन EBC असले पाहिजेत. लाभार्थी सदस्य 70-80 आहेत किंवा 400-500 आहेत. त्या सगळे लाभार्थी 100% EBC असावेत. त्यांच्याकडे सगळ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असावा. ठीक आहे. ह्या सगळ्यांची माहिती तुम्ही ऑनलाईन एक्सेल शीट दिलेली आहे त्याच्यावर अपलोड करायची. दिव्यांग जर असतील, दिव्यांगांचे कदाचित असं होऊ शकतं की 5 जणांचा गट नाही मिळाला, 5 जणांपेक्षा जास्त मोठा गट नाही मिळाला, तर आपण दिव्यांगांसाठी एक रिलॅक्सेशन ठेवलेलं आहे की कमीत कमी 2 असावेत. 2 सदस्यांचा गट तयार केला तर चालेल. आता गटाच्या वतीने काम कोण पाहिल महामंडळाचं? गटातले सगळे सदस्य तर नाही पाहू शकणार. त्यामुळे प्रत्येक गटाने आपापला ठराव घेऊन एक प्रवर्तक नेमायचा आहे. त्याला आपण गट प्रवर्तक म्हणू किंवा गटाचे प्रतिनिधी म्हणू. आपण प्रवर्तक हा शब्द मुद्दाम घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील आणि वेगळं असेल. गट प्रवर्तकांनी त्याची माहिती गटाच्या तर्फे भरायची ऑनलाईन. ते फॉर्मॅट तुम्हाला जेव्हा मोरे सांगतील तेव्हा कळेल. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव, आधार आणि त्याचं EBC सर्टिफिकेट हे त्यांनी टाकायचं आहे. ती माहिती जेव्हा भरायला लागतील तेव्हा आधार टाकले की ऑटो फेच होणार आहे. मग त्या गटाचा जो सध्याचा मोबाईल क्रमांक आहे जो त्यांनी आधारसोबत अपडेट केलेला आहे त्या मोबाईलवर त्यांचा OTP येईल. प्रवर्तन ऑनलाईन अर्ज करतेवेळी जी माहिती आहे, वैयक्तिक माहिती, गटांची माहिती, गटांच्या सदस्यांची माहिती सगळी भरायची आहे त्या प्रवर्तकाने त्या गटातर्फे. मी प्रवर्तक आहे, माझे जे सदस्य आहेत सगळ्यांची माहिती मी घेऊन भरलं तरी चालतं. बऱ्याच वेळा खूप मोठे गट आहेत आपल्याकडे आज मार्केटमध्ये, पण त्यांच्याकडे EBC नसतं, तर ते गट त्यांचा रिशफल सुद्धा करू शकतात. नवीन नोंदणी करायची, कमी सदस्य संख्या घ्यायचे EBC वाले आणि त्यांची नवीन नोंदणी करायची, असे गट फॉर्म करू शकतात. कारण आपण EBCनाच फायदा देतो. फक्त सर्व माहिती त्यांनी भरायची. गट सदस्यांची जी माहिती आहे ती एक्सेल शीटमध्ये ती तुम्हाला भरायची. ती भरून झाल्यानंतर शपथपत्र दिसेल. शपथपत्रामध्ये हेच म्हटले, गटाच्या सदस्यांची जी पण माहिती आम्ही सादर करतोय आधार किंवा EBC बाबत ती खोटी नसून खरी आहे आणि जर ही खोटी आढळली तर आम्ही शिक्षेस पात्र आहोत. शपथपत्र करायचं, अर्ज सबमिट करायचा, त्यानंतर LOI जनरेट होईल. प्रोसिजर सेम आहे, फक्त गटाची माहिती इथे भरायची. LOI जनरेट झाल्यानंतर बँकेकडनं कर्ज घेण्यासाठी महामंडळातर्फे पात्र आहेत, जेणेकरून त्या गटाला जो काय त्यांचा व्याज परतावा 15 लाखाच्या लिमिटेडमध्ये अमाऊंटमध्ये होईल तो त्यांना महामंडळ परत करेल 12% हिशोबाने. जेव्हा बँक कर्ज देईल तेव्हा बँकेचं जे मंजुरी पत्र आहे ते ऑनलाईन करायचं आहे.
बँकेचे स्केड्यूल जो आहे त्याच्यानुसार त्यांचे जे मासिक हप्ते सुरू होतील ते मासिक हप्ते सुरू झाल्यानंतर बँकेचे मासिक हप्ते कोणत्याही महिन्यात सुरू होऊ शकतात. दुसऱ्या, तिसऱ्या, 6व्या, 7व्या त्यांच्यानुसार त्यांनी बँकेचे हप्ते पे करायला लागल्यानंतर आपल्याकडे क्लेम करायचा ऑनलाईन. त्यातली कर्जाची अमाऊंट त्यांनी आपल्याला कळायची, आपण ती चेक करणार आपल्या पद्धतीने आणि मग त्याला तो व्याज परतावा दिला जाईल. व्याजाचा दर 12%, 15 लाखाच्या मर्यादेत. व्याज परतावा कालावधी हा पहिल्या योजनेत पण 5 वर्ष आहे, इथे पण 5 वर्ष आहे. LOI वैधता सेम आहे. एक वेळेस काढलेला LOI 6 महिन्यासाठी व्हॅलिड असेल. नूतनीकरण एक वेळा अलाउड आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये 6 महिन्यानंतर पुढच्या 7व्या महिन्यात पूर्णपणे तो अर्ज करून नूतनीकरण घेऊ शकतो. शुल्क मात्र ₹500. तिसरी योजना आहे FPO, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा GL1 त्याचं इंडिकेशन आहे. याच्यामध्ये कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत हा FPO फॉर्म झालेला असतो. यांची सदस्य संख्या जशी दुसऱ्या गटा 2 नंबरच्या योजनेमध्ये 5 आहे तशी यांची कमीत कमी सदस्य संख्या 10 असते. ते कायद्यामध्येच आहे. आता आठवलं म्हणून सांगते. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की FPOनी उद्योग कोणते घ्यायचे. हा जो कायदा आहे आणि FPOचा जो GR आहे त्या GR मध्ये सरळ एक 70 ते 80 उद्योग दिलेले आहेत की फार्मर किंवा FPO शेतकरी उत्पादक गटांनी काय उद्योग घेऊ शकतात. त्यातला तो कोणताही उद्योग घेऊ शकतात. सर्व्हिस सेक्टर असो, सेल विक्री असो, त्यामधला तो एखाद्याला वाटलं मला कृषीचं कॉल सेंटर काढायचं, कन्सल्टन्सी काढू शकतो. कृषी संबंधी असलं पाहिजे. FPOना आपण 10 लाख रुपये कर्ज देणार आहोत बिनव्याजी. उमेदवाराचं कमीत कमी वय हे 18 वर्ष आहे. शेतकरी असल्या कारणाने मॅक्झिमम एज लिमिट आपण ठेवलेलं नाही. कारण शेतकऱ्यांचा गट हा छोट्यात छोटा 10चा असतो, जास्तीत जास्त 700, 800 असे पण आहेत. म्हणून त्यांचं शेतकरी असल्या कारणाने मॅक्झिमम एज लिमिट नाही. दुसरा प्रश्न होता एज्युकेशन क्रायटेरिया काही आहे का. फक्त तिसऱ्या योजनेमध्ये आपण असं म्हणतोय की जे पण FPO आहे त्यातला ॲटलिस्ट एक सदस्य जो आहे तो 10वी पास असावा, जेणेकरून त्यांचं काम करायला FPOचं ऑनलाईन जी प्रणाली आहे ते काम सुरळीतपणे पार पाडावं. पहिल्या 2 योजनांमध्ये आपण एज्युकेशन क्रायटेरिया नाही ठेवला. कारण का, यंग जनरेशन आहे. यंग जनरेशन हे जनरली लिटरेटच आहेत. आता FPOची सदस्य संख्या जर 50 पेक्षा जास्त असेल तर त्यांची कार्यवाही थांबायला नको. म्हणून आपण एक रिलॅक्सेशन दिलं आहे की कमीत कमी 50 लोकांचं EBC काढून त्यांनी ऑनलाईन टाकावं, ऑनलाईन अपलोड करावं. ते अपलोड केल्यानंतर त्यांचा अर्ज सबमिट होईल, मात्र मंजुरी पत्र मिळणार नाही. कळतंय? अर्ज सबमिट होईल. सपोज 300 लोकांचा गट आहे FPO, 300 सदस्य आहेत, तर त्यातल्या 50 लोकांनी पुढे यावं ज्यांची EBC आहेत. 50 लोकांची माहिती ऑनलाईन तुम्ही भरायची किंवा त्या गटाने, आणि मग त्यांचा अर्ज सबमिट होईल. मंजुरी पत्र मिळण्यासाठी बरीच कारवाई आहे, ते पुढे मी सांगतो. त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन होतं, त्यांचा पूर्ण प्रोजेक्टची तपासणी होते, कारण आपण त्यांना डायरेक्ट कर्ज देतोय. ही सर्व तपासणी झाल्यानंतर त्यांची कागदोपत्र तपासणी आहे. सबमिट करणे टू मंजुरी पत्र देणे ह्या कालावधीमध्ये त्यांनी सर्व सदस्यांची माहिती ऑनलाईन भरायची. सबमिट बटन प्रेस होण्यासाठी 50% नाही 50 सदस्यांची माहिती भरायची. त्यानंतर त्यांना एक महिने 2 महिने जे काय कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण सदस्यांची माहिती उपलब्ध करून घ्यायची, EBC आधार वगैरे ती भरायची. त्याच्यानंतरच त्यांना मंजुरी पत्र मिळेल. तिथं आपण LOI म्हणतो, इथं मंजुरी पत्र म्हणतो. सेम जे दुसऱ्या योजनेमध्ये आहे, FPOच्या वतीने गट प्रवर्तकाने काम पाहिजे त्याची माहिती ही त्यांनी नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर त्याची जी वैयक्तिक माहिती आहे ती त्यांनी टाकायची. यामध्ये महामंडळ कर्ज देत असल्या कारणाने आपण 10% रक्कम त्यांची जमा करायला सांगतोय. त्याला जे महामंडळाकडून अपेक्षित कर्ज रक्कम आहे त्याच्या 10% रक्कम त्यांनी त्याच्या बँक खात्यात जमा करणं अपेक्षित आहे. जर त्याचं कर्ज अमाऊंट आपण 10 लाख रुपये देणार आहेत मॅक्झिमम, त्याची जी कर्जाची गरज आहे ती जर सपोज 10 लाखापेक्षा जास्त आहे, FPO आहे तर त्यांची कर्जाची गरज ही केवढीही असू शकते. 20 लाखापासून 1 करोडपर्यंत, 1.5 करोड, 2 करोड काही असू शकते. जर त्यांची जास्तची गरज असेल आणि त्यांनी जर एखाद्या बँकेकडनं मंजुरीपत्र किंवा मंजूर करून घेणार असतील तर त्याचे पुरावे त्यांनी आपल्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये भरायचे आहेत की ह्या बँकेकडनं
मी कर्ज घेतलेलं आहे त्याचं हे मंजुरीपत्र, आणि ही सगळी माहिती त्यांची डिस्बर्समेंटपर्यंत त्यांनी कळवली पाहिजे. कारण दुसरी अमाऊंट जी आहे उर्वरित अमाऊंट 10 लाखाच्या व्यतिरिक्त, त्या अमाऊंटचं जोपर्यंत वितरण होणार नाही तोपर्यंत महामंडळ कर्ज देणार नाही. कारण का? रिकव्हरी होणार नाही उद्या. ठीक आहे. तर त्यांचं जे 30-40 लाखाची किंवा जेवढी काही अमाऊंटची रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी पूर्णपणे अगोदर दुसऱ्या बँकेकडनं किंवा वित्तीय संस्थेकडनं मंजूर करून घ्यायचं आहे. त्यांची सगळी माहिती ऑनलाईन भरायची आणि मग 10 लाखासाठी यायचं. आता यामध्ये जर दुसऱ्या बँकेकडनं घेतलं असेल तर त्यांचं मंजुरीपत्र, वितरण पुरावा लाभार्थी गटाने सादर ऑनलाईन भरायचा. त्यानंतर आपली जी TPA असेल, थर्ड पार्टी एजन्सी म्हणा किंवा आपली जी सरकारी यंत्रणा आहे त्यांच्यातर्फे ही तपासणी होईल आणि त्याचा प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट मंजूर नामंजूर केला जाईल. सगळे प्रोजेक्ट मंजूरच होतील असं नाही. जर प्रोजेक्ट व्हायबल नाही वाटला तर तो नामंजूर पण होऊ शकतो. मंजुरी पत्र दिल्यानंतर त्यांचे वैधानिक कागदपत्रांची पूर्तता आहे. त्याच्यामध्ये जामीनपत्र आहे, गहाण आहे, त्रिपक्षीय करार होऊ शकतो. जिल्हा स्तरावरच्या यंत्रणेने हे करायचं आहे. यामध्ये सायनिंग अथॉरिटी आपण असिस्टंट डायरेक्टरना करतोय. तिसऱ्या योजनेमध्ये आपण 2 गॅरंटर घेतोय ज्यांची नेटवर्थ असेट हा 10 लाख रिस्पेक्टिव्हली असला पाहिजे. दुसरं आहे कर्ज वाटप रक्कम. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की कोणत्या खात्याला होणार, गटाच्या खात्याला होणार का? नाही. यामध्ये जे वेंडर्स आहे ज्यांच्याकडनं ते मशिनरी किंवा जे काय साहित्य त्यांना लागतं जे खरेदी करतील त्या वेंडरच्या खात्याला ती रक्कम जमा होईल. कोणत्याही गटाच्या खात्यात 10 लाख रुपये रक्कम किंवा छोटी छोटी रक्कम डिस्ट्रीब्यूट किंवा अलॉट होणार नाही. वसुली. आज कर्ज दिलं, मंजूर झालं महामंडळाकडनं, आजच्या तारखेत दिलं, 7व्या महिन्यापासून वसुली सुरू होईल. 6 महिने हा आपण त्यांना ब्रीद इन पिरियड देतोय किंवा प्रोजेक्ट सेट होण्यासाठी देतोय. धंदा प्रोजेक्ट जे काय आहे ते 7व्या महिन्यापासून 84 महिन्यापर्यंत ही वसुली चालत राहील. ऑल इन ऑल 7 वर्षाचा कालावधी आहे, पण 6.5 वर्षात ही वसुली केली जाईल कारण 7व्या महिन्यापासून सुरू होते. प्रत्येक महिन्याला त्यांचा EMI ठरला असेल तो आपण ऑनलाईन टाकणार आहोत. त्यानुसार त्यांनी ते हप्ते भरायचे जे की ऑनलाईन भरायचे. आणि कर्जाची परतफेड जे पण हे FPOs करतील ते महामंडळाच्या खात्यावर हप्ते जमा होतील.